आज गणेश चतुर्थी. गणपती बाप्पांचं आपल्याकडे आगमन झालेलं आहे. तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी आम्ही नैवेद्याला मोदक बनवतो. दरवर्षी सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली मोदक बनतात, पण यावर्षी नेमक्या सासूबाई मोठ्या दिरांकडे गणपतीसाठी गेल्या. मी एकटीने कधी मोदक बनवले नव्हते, पण यावर्षी बनवायचं ठरवलं आणि तयारी चालू केली. तयारीच्या सुरुवातीलाच काय केलं, यूट्यूबचे सर्व मेन क्रिएटर कसे मोदक बनवतात ते सर्व व्हिडिओ बघितले आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन सुरुवात केली. सर्वप्रथम लागणारे साहित्य काढलं. किसलेले ओलं खोबरं 3 वाटी, 3 वाटी मोदकाचं पीठ, 1.5 वाटी गूळ, भाजलेली खसखस, जायफळ, वेलची पावडर, 1.5 वाटी दूध, तूप आणि थोडंसं मीठ. सर्व साहित्याचं प्रमाण सासूबाईंकडून घेतलंच होतं. मोदकाचं पात्र शोधत होते, पण कुठे मिळतच नव्हतं. मग इडली पात्र वापरायचं ठरवलं. सर्वप्रथम सारण बनवायला घेतलं. एका कढईमध्ये थोडे तूप टाकून त्यात खोबरे, गूळ, भाजलेली खसखस, वेलची पावडर टाकली आणि ते फिरवायला सुरुवात केली. फिरवताना लक्षात आलं की कढईला सारण चिकटतंय. मग ते सारण लगेच नॉनस्टिकच्या कढईमध्ये शिफ्ट केलं आणि चांगलं परतल्यावर सारण रेडी झालं. आता वेळ होती मोदकाची उकड बनवण्यासाठी. एका पातेल्यामध्ये त्यासाठी काय केलं, 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध घेतलं. त्यात 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ टाकलं. हे सर्व मिश्रण उकळायला लागल्यावरती त्यात मोदकाचं पीठ टाकून चांगलं ढवळलं. गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं तसंच ठेवलं. नंतर ते मिश्रण चांगलं मळून घेतलं आणि त्याचे मोदक बनवले. हे मोदक पाण्यामध्ये भिजवून त्यांना 15 मिनिटं वाफ दिली आणि छान मोदक तयार झाले. कळ्या तेवढ्या नीट झाल्या नाही, पण शेवटी काय, भाव महत्वाचा ना. त्यानंतर नैवेद्याचे इतर पदार्थ म्हणजे भात, डाळ, बटाट्याची भाजी, पुरी तयार केलं. स्वच्छ अशा पानावरती हे सर्व पदार्थ वाढले. सोबत बाप्पाचे आवडते दहीही लावले. डाळ भातावर तुपाची धार, हा हा हा. मग काय, बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही आनंदाने सहभोजन केलं. गणपती बाप्पा मोरया.